नमस्कार, आज आपण बनवणार आहोत ज्वारीच्या पिठाची इडली। ज्वारी ही पचनासाठी अत्यंत हलकी व फायबरयुक्त असते। शिवाय ज्यांना डायबिटीज आहे त्यांच्यासाठी देखील ज्वारी खाणं हे अत्यंत फायदेशीर मानलं जातं। त्याच ज्वारीच्या पिठाची अत्यंत मऊसूद आणि जाळीदार अशी इडली आज आपण बनवणार आहोत। चला तर वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आता सर्वप्रथम मी इथे 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। घरातल्या कुठल्याही वाटीचं मेजरमेंट तुम्ही घेऊ शकता। त्याच वाटीने आपण इथे अर्धा वाटी रवा घेतलेला आहे व अर्धा वाटी इथे मी दही घेतलेलं आहे। दही आपल्याला फ्रेशच घ्यायचं आहे, जास्त आंबट दही घ्यायचं नाही। आता यामध्ये आपण घालणार आहोत अर्धा चमचा मीठ। आता हे सर्व साहित्य छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपण ज्या वाटीने बाकीचे जे साहित्य घेतलेलं आहे त्याच वाटीने 1.5 कप पाणी आपण यामध्ये घालणार आहोत। पाणी घालताना एकदम सगळं पाणी न घालता अर्धा वाटी करून पाणी घालून घ्यायचं। परत थोडं पीठ मिक्स करायचं व परत थोडंसं पाणी घालून मिक्स करत राहायचं। या पद्धतीने तुम्ही बघू शकता अशी आपल्याला बॅटरची कन्सिस्टन्सी हवी आहे। बॅटर आपलं तयार झालेलं आहे। आता आपण याला 5 मिनिट रेस्ट देऊया। तोपर्यंत आपण याबरोबर लागणारं सांबर बनवून घेऊया। त्यासाठी मी इथे 4 प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहेत। 2 चमचे मूग डाळ, 2 चमचे मसूर डाळ, 2 चमचे उडीद डाळ आणि 1 चमचा हरभरा डाळ मी इथे घेतलेली आहे। आता या सर्व डाळी स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतल्या। त्यामध्ये हळद व मीठ घातली व ते प्रेशर कुकरमध्ये ठेवून घेतल्या। त्यानंतर मी इथे काही भाज्या घेतलेल्या आहेत। आवडीप्रमाणे तुम्ही कुठल्याही भाज्या घेऊ शकता। मी इथे शेवगा, कांदा, टोमॅटो, भोपळा आणि थोड्या लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। आता या सर्व भाज्या डाळीमध्ये टाकून मी इथे कुकरच्या 5 शिट्ट्या करून घेतलेल्या आहे। आता तोपर्यंत आपलं बॅटर रेडी झालेलं आहे। त्यामध्ये आता मी 1 पॅक इनो घालणार आहे, जेणेकरून आपली जी इडली आहे ती अत्यंत मऊ आणि जाळीदार बनेल। तर इनो घातल्यानंतर त्यावर थोडं 2 ते 3 चमचे पाणी जरूर घालून घ्यायचं, जेणेकरून इनो हे ॲक्टिवेट होतं। आता मी इथे इडली पात्राला तेल लावून घेतलं व इडली पात्रात लिंबाची 1 फोड घातली, जेणेकरून इडली पात्राचा जो तळ आहे तो काळा पडणार नाही। आता आपण इथे इडली पात्र 5 मिनिटं प्रीहीट करून घ्यायचं आहे व नंतर इडलीचं बॅटर यामध्ये टाकून इडल्या आपण 15 मिनिटांसाठी मीडियम गॅस फ्लेमवर ठेवणार आहोत। मैत्रिणींनो, आजचा जो नाश्ता आहे तो अत्यंत प्रोटीन फायबरने परिपूर्ण असा नाश्ता आहे। त्याचबरोबर हा पचायला हलका आणि वजन कमी करणारा देखील नाश्ता आहे। आता जोपर्यंत आपल्या इडल्या कुक होत आहे तोपर्यंत आपण इथे चटणीची तयारी करून घेऊया। आता ही जी चटणी आहे ती खूपच टेस्टी चटणी बनणार आहे। त्यासाठी मी इथे घेतलेला आहे पाव वाटी फुटाणे, 2 हिरव्या मिरच्या, मुठभर कोथिंबीर, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, 2 इंच खोबरं आणि अर्धा इंच आलं। हे सर्व साहित्य आपण आता मिक्सरमध्ये घालून घेऊया। आता हे सर्व साहित्य आपण मिक्सरमध्ये छान असं बारीक करून घेणार आहोत। पण त्यासाठी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, चटणी करताना आधी पाणी न घालता मिक्सर फिरवून घ्यायचं व नंतर गरजेनुसार तुम्हाला चटणी किती पातळ किंवा घट्ट हवी आहे त्यानुसार पाणी घालून पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं। आता मी इथे पाणी घातलेलं आहे, त्याचप्रमाणे मीठ आणि पाव चमचा साखर देखील मी यामध्ये तर तुम्ही बघू शकता अत्यंत सुंदर अशी चटणीचा कलर आलेला आहे। तर आता आपण ही चटणी एका बाउलमध्ये काढून घेऊया। चटणीला फोडणी देण्यासाठी मी इथे 2 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे। त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी व काही कढीपत्त्याची फ्रेश पाने घातलेली आहे। आता ही फोडणी आपण चटणीवर घालून घेऊया। तुम्ही नक्की या पद्धतीने एकदा चटणी बनवून बघा। या पद्धतीने चटणी खूपच टेस्टी लागते। तर आता आपण तोपर्यंत सांबारला फोडणी देऊन घेऊया। गॅस पेटवून घेतलाय, कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये 2 चमचे तेल घालायचं, पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरे आणि कढीपत्त्याची फ्रेश पाने घालून घ्यायची। त्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट व 2 चमचे सांबर मसाला घातलेला आहे। दोन्ही असं छान मिक्स करून घ्यायचं आणि मसाले घालताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, गॅस हा कमी ठेवायचा किंवा बंद करायचा, जेणेकरून आपलं जे लाल तिखट आहे ते जळत नाही। आता आपण शिजवून घेतलेली डाळ आणि भाज्या यामध्ये घालून घ्यायच्या आणि गॅस पेटवून घ्यायचा। त्याचप्रमाणे मी इथे अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे। आता आपण यामध्ये घालणार आहोत 2 मोठे चमचे गूळ, चवीनुसार मीठ घातलेलं आहे व गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर मी इथे वरून घातलेली आहे। आता हे सांबर आपण लो गॅस फ्लेमवर
5 ते 6 मिनिटं शिजवून घेणार आहोत व या पद्धतीने मस्त असं सांबार आपलं रेडी आहे। एकदम रेस्टॉरंट स्टाईल हे सांबार लागणार आहे। आता तुम्ही बघू शकता इडली इथे आपली परफेक्टली कुक झालेली आहे। तुम्ही बघू शकता किती छान अशी जाळी या इडलीला आली आहे। बिलकुल चिकट न बनता एकदम मऊ आणि जाळीदार अशी ही इडली तयार झालेली आहे। तर तुम्ही आजची रेसिपी नक्की ट्राय करून बघा व कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली। आणि व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।